आपण आलेलो आहोत औरंगाबाद मध्ये आपलं स्वप्न साकारण्यासाठी आणि बनण्यासाठी बॅगपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। बघूया बॅगपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार आपल्याला औरंगाबाद मध्ये भेटतोय का। या स्पर्धेबद्दल काय वाटतं? मला खूप इंटरेस्ट होता या स्पर्धेमध्ये येण्याचा। खरं म्हणजे तर मला अभिनय करण्यातच खूप इंटरेस्ट आहे। ही एक औरंगाबादमध्ये सगळ्यांना सुवर्ण संधी दिलेली आहे आणि तसा महाराष्ट्राचा स्टार मी आहेच, पण झीने फक्त मला एक संधी दिली पाहिजे चमकायची बस। आम्ही सकाळी 4:30-5 वाजता निघलो, येताना पाऊस लागला पण आम्ही कुठेही थांबलो नाही, डायरेक्ट पहिल्यांदा इथे आलो। ॲक्टिंग आवडते त्यामुळे सुरुवात करायची आणि चांगली संधी आहे, कारण की बरेचसे मोठे मोठे जे कार्यक्रम होतात किंवा स्पर्धा होतात तिथं औरंगाबादला स्पेशली कोणी ऑडिशन्स घेत नाही आणि ती एक मनात खंत होती की औरंगाबादला घ्यायला पाहिजे यार, म्हणजे आम्हाला शक्य नाही तिकडे जाणं आणि आता इतकी मस्त संधी मिळाली आहे तर सोनं करण्याचा प्रयत्न। प्रथम मी झी मराठीचे आभार मानू इच्छितो, कारण झी टीव्ही मराठीने प्रत्येक वेळी प्रतिभावान लोकांना बराच स्कोप दिलेला आहे। काय मग मजा येते ना, पण यासोबत अभिनयही हवा। तुला काय वाटतं, तू या अजमल कसाबला पकडलास म्हणजे तू जिंकलास? कदापि शक्य नाही। या अजमल कसाबला जरी पकडलास ना तरी आमचा जिहादी कार्यक्रम कधी थांबणार नाही। म्हणजे आमचा बाबूराव दाखवू त्यांनी मला झोपही गेलो मुद्दापैकी एका नाही, माझा हा हात आपल्या हातात घेऊन या पोटा वाचून पायाच्या नखापर्यंत झाडाची साल सोडून काढली, तशी माझी संपूर्ण चातडी ओढून काढली। डिलिव्हरी म्हणल्यावरच बाई बाळंतीन होते आणि बाळंतपण म्हणल्यावर काय अर्थ का? शेवटी दिवस भरल्यावर ती लेकरू त्या रडणारच आहे। मग तुम्ही डिलिव्हरी म्हणा का बाळंतपण म्हणा। मी सोडा प्यायला गेलो आणि तिथं मला बॅकपायपरचा सोडा पिताना ऑडिशनचा पास मिळाला, महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या ऑडिशनचा पास मिळाला आणि तो पास घेऊन मी जेव्हा ऑडिशनला गेलो तिथं मला रांगेत उभं न राहता डायरेक्ट एंट्री मिळाली, ज्याच्यामुळे मला थोडंसं दडपण कमी आलं आणि माझा परफॉर्मन्स जास्त उत्तम झाला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग कसलं? रात्रभर डास मारीन चाललंय, एवढे डास तुझ्या खोलीत रात्रभर। डासांनी माझ्या रक्त पिऊन पिऊन त्या डासांच्या मधमाशा आणि ढेकणांचे कासव झालेत बघ। जे मनातनं निघतं, जे समोरच्या पर्यंत पोचतं ती ऍक्टिंग। नांदायला गेले तर बाप मरून पडला, त्याच्या पोटची मला 4 पोरं आहेत। त्यानं मला दुसऱ्याला ऐकली, तिथं 2 पर्सन आणले, त्यानं मला तिसऱ्याला ऐकली। 7 वर्ष त्याच्याकडे आणले, त्याच्या पोटची मला 5 पोरं आहेत। ऐसा घालूया गोंधळ नट नामाचा संबळ, नट नामाचा संबळ नि ऐसा घालूया गोंधळ। तुम लोग मुझे देख सकते हो लेकिन मैं तुम्हें नहीं देख सकता, वरना अभी यहाँ इसी वक्त एक एक पर उंगली रखकर बताता कि तुम भगत सिंह हो, तुम राजगुरु हो, तुम सुखदेव हो। अरे तुम लोग उनसे भी बढ़कर हो क्योंकि तुम लोग जिंदा हो। ओके ओके, वेल डन वेल डन। तुम्हाला सांगतो मंडळी, फळ्यावरच्या गणितापेक्षा गणित घालणारी बाईच मला जास्त गणित वाटायची। मला ती लय आवडायची, तिच्यासाठी मी एक गाणं बी लिहिलं होतं। अगं होकाराचा शब्द मला दे, नको तू नुसत्या हाका ग, आणि या पठ्याची जगात नाही दुसरी कोठे शाखा ग ग ग ग ग। मंडळी गाणं मनातच राहिलं। एके दिवशी बाई भस्कन वर्गात आली, फडकन वळली, मला म्हटली बाळा उठ सांग 11 चोक किती? 11 चोक म्हणायला बाईच्या वटाचा चंबू व्हायला 1 गाठ पडली आणि माझा डावा डोळा लावला। म्हणलं आता होतो राडा। बाईनं 2 काना खाली झांजा वडल्या आणि वडत वडत मला हेडमास्टरकडे घेऊन गेली। वा योगेश वा, कलांची सवय करून घे,
आतापासून रिस्पॉन्सची सवय करून घ्या. आता इथूनच रिस्पॉन्स मिळतोय. इश्श, हे काय? एक शब्द सुद्धा बोलायचं नाही का माझ्याशी? जाऊ दे बुवा, असंच करता तुम्ही. पंतप्रधान झालो मायला एक बी खातं मिळेना खायला. काय करावं काय करावं? देश इकून टाकू का? इकून टाकतो मायला. आपलं कुठं बापाचं आहे? वागायला तर अगदीच ताट, दिसायला तर अगदीच राट. जवळ उडून सांगे काणी, तूच माझी राणी. ओके. हे मृत्यू, तुझे स्वागत असो. हा सुसलेला रे हा देह तुझ्या दर्शनासाठी. संपव प्रतीक्षा आणि घे तुझ्या मिठीत. तोडून टाके यातनांचे न संपणारे बंध. ये मृत्यू ये. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरेल समद माझ, तव येशील गुंडावून लाज. माझी चाटत येशील बुट, तव मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, तव मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडून हात सांगीन धरायला वाट. चल हो बाहेर मुकाट, उगा वळवळ करतय किडा. काय करतोस बाकी बेसिकली तू? भरतनाट्यमच्या 4 एक्झाम दिलेल्या आहेत. ओके. डान्स वगैरे कर. आणि कॉलेजला वगैरे शाळेत हो, काय? 11th. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. 11वीला रेग्युलर जातेस तू कॉलेजला? हो, रेग्युलर. का? कारण क्वालिटीज काय असतात मोठ्या मोठ्या नटांच्या? हो, प्रशांत आंबले आणि मी जायचो 8:30च्या कॉलेज. चोख जायचो 8:30ला आणि सुटल्यावर घरी यायचो. मध्ये आम्ही तिकडे फिरत असायचो. कधी देखील लेक्चर अटेंड नाही केलं. ती दिसायला मस्त पाहिजे, तिच्या बापाकडे पैसा जास्त पाहिजे. तिला भाऊ नसायला पाहिजे, तिच्या संपत्तीवर मीच बसायला पाहिजे. कमी खर्चात तिचा मेकअप असायला पाहिजे. जरी केला नाही मेकअप तरी सुंदर दिसायला पाहिजे. जरी असली सायको अशीच पाहिजे मला बायको. तुम्ही कधी माझा विचार केलाय? माझ्या मनाला काय वाटेल याचा विचार केलाय? पप्पा, अजून तरी तुम्ही मला पैसे दिलेत का? मग मी सिगरेट पिन, दारू पिन. तुम्ही कोण मला विचारणार आहे? केदार, बोलताना एक लक्षात ठेव, सारखा सतत ह्या पायावरून या पायावर असा बॅलन्स जो जातो ना, तो सांभाळायला पाहिजे. ओके. आणि केदार, फिजिककडे जर लक्ष द्या थोडस. फिजिककडे बर. माझ्या फिजिककडे तर बघू नकोस. औरंगाबादचा ऋषी कपूर आहे. ओके. तू असा बघ, असा वळ बघ. आता रणबीर बघ. आता असा वळ. आता पिंचू कपूर. मैं नीरज रघुराम परदेसी. मेरे बाप का नाम रघुराम था, रघुराम. पर राम का एक भी गुण नहीं था उसमें. साला पूरा रावण था, रावण. की तू जो हा वीग वापरतो त्याचा तुला त्रास होतो का? सर वीग ने ओरिजिनल केस आहे. दाखव असं करून तुम्ही. खरंच आहे रे? हो. किती वेळ लागतो तुला साधारणतः काय म्हणजे मेंटेन करायला? माझा कसा म्हणजे मी बाहेर निघताना असं चप्पल किंवा शूज घालताना सुद्धा असं असं करून जाऊ शकतो. तुला त्यासाठी वेळ द्यावा लागतो का? हो सर, मला रात्री किमान 1 तास तरी केसांना द्यावा लागतो. कारण ऍक्च्युली मी कंगवा करतच नाही. तू विवाहित आहेस की अविवाहित आहेस? मी अविवाहित आहे सर. मला वाटलं तू वीक असा म्हणून मी उगाच वाईट नको. नॅचरली सर. नंतर भेट मलाही थोडं ते. जरूर जरूर. मंडळी, रामानं धनुष्य मोडला की नाही? त्याला सीता मिळाली, कृष्णाने बासुरी वाजवली, त्याला राधा मिळाली. मायला काल गल्लीत उभं राहून एक शिट्टी वाजवली, ती तिच्या बापाला घेऊन आली. म्हटलं घ्या, आमचं पहिल्यापासून असंच आहे. हो, आमच्याकडे पोरं जन्माला आली ना, काय बायकांना आनंद तुम्हाला सांगतो शपथ. अय्या मुलगा झाला. काच्या पाक्यात माल पोरगे झाले. इकडं पाक्यात माल पोरगे झाले. पाक्याच्या मायला पोरगे झालं ना. मायला पाक्याच्या बापाचं काही नाही का? प्रकाश स्टँडअप कॉमेडी नकोय आपल्याला. ओके सर. तर गाव व्यसनमुक्त झाला म्हणायचं. पटकन गेलो समोर. मग त्याला काय लागतं साहेब? गाव व्यसन. सगळा गाव व्यसनमुक्त केला. पाटलाला विचार का? सगळा गाव एकदम व्यसनमुक्त केला. पोट्टे सोट्टे पोरे कोणी गुटखे खान दारू बिरू अजिबात नाही साहेब. पुरा गाव. प्रकाश, एक मिनिट तुला थांबवतोय मी. त्यांनी काय सांगितलं, ह्या प्रकारामध्ये हा एक प्रकार आहे स्टँडअप कॉमेडी. ह्या प्रकारामध्ये तू उत्कृष्ट आहेस, हे तू प्रूव्ह केलेलं आहेस यापूर्वी. पण जर तुला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुला तुझी व्हर्सटॅलिटी दाखवायची.
चायला आता पाहणार बाहेर टीव्ही बिव्या पाहताना अरे काय पिक्चर काढला मांजरेकर साहेबांनी मायला काल सध्याला दाखवला. अरे शिवाजीच्या एंट्रीला 2 शीट फायडे त्यानं माहिती का. हा नंतर स्पॉट बॉय ना हल्लं त्याला. ओके प्रकाश प्रकाश ओके थँक्यू. कलिभा बुद्धवा अथवा खलाशी आरूढ होण्यासाठी या बेलगाम लाटांवर. बरं विचार करा, खरंच जर कावळे गायब झाले तर काय होईल हो. आईला धमाल, एक सुंदर असा बिझनेस तयार होऊन जाईल बघा. तुम्हाला सांगतो मी. अहो पोळ्याच्या दिवशी आपण जसं बाजारात जातो 15 रुपये जोडी बैल आणायला, तसे लोक बाजारात जातील 15 रुपये जोडी कावळे आणायला प्लास्टिकचे. अहो दुकानावर पाट्या लागतील की आमच्या येथे श्राद्धासाठी लागणारे कावळे मिळतील म्हणून. औरंगाबाद येथील सुपरस्टारच्या या स्पर्धेत जवळजवळ 300च्या आसपास स्पर्धकांनी आपले कलागुण दाखवले. त्यातून 50 जण दुसऱ्या फेरीसाठी दाखल झाले आणि औरंगाबाद केंद्रातले हे आहेत 8 सुपरस्टार. यांची निवड झालेली आहे. हे येणार आहेत मुंबईला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बनण्यासाठी बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.